नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स लेसन नंबर 2 मॅथमॅटिकल मेथड्स. त्यामध्ये आपण पाहणार आहोत रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स आणि दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आहे रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. याचा अर्थ काय होतो ते पण आपण पाहूया. अ वेक्टर कॅन बी रिटन ॲज अ सम ऑफ 2 और मोर वेक्टर्स अलॉंग सर्टन डायरेक्शन, सर्टन फिक्स डायरेक्शन. सो सपोज की या ठिकाणी असे आपले दोन वेक्टर्स आहेत, ए वेक्टर आहे, बी वेक्टर आहे. यांचं रिझल्टंट काय असणार आहे? ए बी वेक्टर. ओके, हे माहिती आहे तुम्हाला, आपण आधी बऱ्याचदा असं केलेलं आहे. सो एक ए वेक्टर आहे, एक बी वेक्टर आहे, यांचे रिझल्टंट आहे ए बी वेक्टर, किंवा तुम्हाला या ठिकाणी ए बी नसेल लिहायचं, तुम्ही आर वेक्टर पण लिहू शकता. ओके, सो डिपेंड ऑन यू की तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचं आहे. सो हे असणार आहे आर वेक्टर. आता ॲज यू नो की वेक्टर काय आहे, म्हणजे या ठिकाणी वेक्टरला काय असणार आहे? डायरेक्शन पण असणार आहे, मॅग्निट्यूड पण असणार आहे. सो इथे जर आपण पाहिलं तर हे जे वेक्टर आहे कशा पद्धतीने लिहिलेलं आहे पहा. या ठिकाणी व्ही वेक्टर इज इक्वल टू V1 अल्फा कॅप, त्यासोबतच बीटा कॅप, गेमा कॅप, हे सगळं काय आहे तर हे सगळे आहेत युनिट वेक्टर्स. युनिट वेक्टर्स काय आहेत हे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिले आहे आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. हे जे युनिट वेक्टर्स आहेत यावरून आपल्याला डायरेक्शन कळते. आता या ठिकाणी अल्फा वेक्टर याचा अर्थ हे एक्स ॲक्सिसवरती आहे, बीटा वेक्टर याचा अर्थ हे वाय ॲक्सिसवरती आहे, गेमा याचा अर्थ हे झेड ॲक्सिसवरती आहे. आता हे झेड ॲक्सिस काय असतं बऱ्याच जणांना माहिती असेल, बट तरीही एकदा एक्सप्लेन करते. सपोज की एखादा आपल्याकडे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. 3 डायमेन्शनल म्हणजे कसं की सपोज आपण क्यूब घेऊया. ओके, सो हा आहे आपल्याकडे क्यूब. आता इथे जर आपण पाहिलं, लेट मी चेंज सम, ओके धिस कलर. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे आहे आपलं कोणतं ॲक्सिस आहे? वाय ॲक्सिस. हे आहे आपलं झेड ॲक्सिस आणि हे आहे आपलं एक्स ॲक्सिस. ओके, सो आता या ठिकाणी हा जो पोर्शन असणार आहे जो की आपल्या एक्झॅक्ट तोंडासमोर येणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत झेड ॲक्सिस. सो हे असणार आहे एक थर्ड अजून ॲड होतं आहे. जेव्हा आपण 2D पाहतो तर 2Dमध्ये फक्त वाय आणि एक्स ॲक्सिस एवढंच असतं, बट जेव्हा आपण एखादा 3D ऑब्जेक्ट पाहतो तर त्यामध्ये झेड ॲक्सिस पण असतं. मग या ठिकाणी हे जे गेमा आहे तर ते झेडसाठी वापरण्यात आलं आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट वेअर अल्फा कॅप, बीटा कॅप, गेमा कॅप आर युनिट वेक्टर्स अलॉंग चूजन डायरेक्शन. या ठिकाणी हे डायरेक्शन दाखवणार आहेत आणि V1, V2 आणि V3 आर नोन ॲज कंपोनंट्स ऑफ V अलॉंग द 3 डायरेक्शन्स अल्फा कॅप, बीटा कॅप अँड गेमा कॅप. आता या ठिकाणी V1, V2 आणि V3 हे काय आहेत? Vचे कंपोनंट्स आहेत. आता हे कंपोनंट्स काय असतं की हा आपला एक पॅरेग्राफ आहे. ओके, या पॅरेग्राफमध्ये बरेचसे शब्द आहेत. सो हे शब्द काय झाले? या पॅरेग्राफचे कंपोनंट झाले. तर त्याच पद्धतीने एक वेक्टर व्ही आहे आणि त्याचे V1, V2, V3 असे काय आहेत? कंपोनंट्स आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अ गिवन वेक्टर इंटू इट्स कंपोनंट्स इज कॉल्ड ॲज रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. सो आपल्याकडे जो वेक्टर दिला आहे त्या वेक्टरला त्याच्या कंपोनंट्समध्ये स्प्लिट करणं म्हणजे कंपोनंट्समध्ये सेपरेट करणं, याला आपण म्हणणार आहोत रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. आता या ठिकाणी हा पूर्ण पॅरेग्राफ आहे. याच्यामधले जर मी व्ही शब्द काढला किंवा याच्यामधला अलॉंग शब्द काढला आणि बाजूला लिहिला तर याला आपण काय म्हणणार आहोत? स्प्लिटिंग ऑफ वेक्टर्स. ओके, सो नेक्स्ट आहे द कंपोनंट्स कॅन बी फाउंड अलॉंग डायरेक्शन ॲट एनी रिक्वायर्ड अँगल्स, बट इफ these components are found along the directions which are mutually perpendicular they are called as rectangular components. आता हे कंपोनंट्स कसेही असू शकतात, बट जर ते कंपोनंट्स परपेंडिक्युलर असतील तर त्याला आपण स्पेसिफिकली म्हणणार आहोत रेक्टँग्युलर कंपोनंट्स. आता याचा अर्थ काय तर हे आपलं आहे वाय ॲक्सिस, हे आपलं आहे एक्स ॲक्सिस. ओके, आता इथे जर आपण पाहिलं तर इथे या ठिकाणी आपल्याला OB दाखवण्यात आलेला आहे. OB म्हणजेच काय? आपण या ठिकाणी आर वाय वेक्टर घेऊया. ओके, या ठिकाणी OA आहे म्हणजे RX वेक्टर आहे. ओके, आता RY वेक्टर आणि RX वेक्टर यांचं रिझल्टंट काय असणार आहे? आर वेक्टर. ओके, पुन्हा एकदा पहा, हे RY वेक्टर आहे किंवा त्याला तुम्ही OB वेक्टर पण घेऊ शकता ॲज यू विश, दोघांचाही अर्थ सेमच होतो. ओके, सो हे OB वेक्टर आहे, हे OA वेक्टर आहे, याचं रिझल्टंट काय असणार आहे? OC किंवा यालाच आपण आर वेक्टरही म्हणतो. ओके, आता सपोज की या ठिकाणी हा जो CA आहे, ओके सॉरी, हा जो OA आहे याचा मी अजून एक कंपोनंट तयार कंपोनंट म्हणजे काय? डुप्लिकेट तयार केलं. ओके, सो OA आहे याचाच मी या ठिकाणी एक कंपोनंट घेतला जो की मी वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ठेवलेला आहे. ओके, पुन्हा एकदा सांगते, हा जो OA आहे याचाच मी एक कंपोनंट घेतला जो की या ठिकाणी मी वाय ॲक्सिसवरती अशा पद्धतीने परपेंडिक्युलरली अटॅच केलेला आहे. ओके, सो आता याचं जर मॅग्निट्यूड RX आहे तर ऑब्वियस गोष्ट आहे की याचं पण मॅग्निट्यूड काय असणार आहे? RXच असणार आहे, कारण OAचंच हे कंपोनंट आहे. एक्झॅक्टली, सो त्याच्यामुळे याचं जर मॅग्निट्यूड RX आहे तर याचं पण मॅग्निट्यूड RXच असणार आहे. सिमिलरली या ठिकाणी हा जो OB वेक्टर आहे याचंच मी कंपोनंट घेतलं आणि ते या एक्स ॲक्सिसवरती अशा पद्धतीने परपेंडिक्युलरली अटॅच केलं. सो हे काय झालेलं आहे? CA वेक्टर
आता याचं जर मॅग्निट्यूड आर वाय असेल, बेसिक गोष्ट आहे की याचं पण मॅग्निट्यूड आर वायच असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण कंपोनंट्स जर परपेंडिक्युलरली अटॅच केले किंवा अरेंज केले त्याला आपण म्हणणार आहोत रेग्युलर कंपोनंट्स. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सो मी जे सांगितलं तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे की आर वेक्टर जर या ठिकाणी आपण पाहिलं तर आर वेक्टर म्हणजे काय आहे, ओ सी आहे, आर वाय म्हणजे काय, ओ बी आहे, आर एक्स म्हणजे काय, ओ ए आहे, तेच या ठिकाणी सांगितले. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी काय आहे तर देन बाय द लॉ ऑफ पॅरेलेलोग्राम ऑफ वेक्टर्स, आपण ऑलरेडी याच्या आधी लॉ ऑफ पॅरेलेलोग्राम ऑफ वेक्टर्स पाहिलेला आहे. त्या लॉनुसार या ठिकाणी काय होणार आहे, त्या लॉमध्ये आपण काय काय कन्सिडर करतो, त्या लॉमध्ये आपण हा जो एवढा भाग आहे तर हा कन्सिडर करतो. तर त्या लॉनुसार आर म्हणजेच आर वेक्टर इज इक्वल टू आर एक्स वेक्टर प्लस आर वाय वेक्टर. ओके, सो हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की रिझल्टंट हे कोणाचं सम असतं, दिलेल्या वेक्टर्सचं सम असतं. सो रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू आर एक्स वेक्टर प्लस आर वाय वेक्टर. ओके, हे तुम्हाला माहिती आहे. आता हे जे आर एक्स वेक्टर आहे याची डायरेक्शन जर आपल्याला दाखवायची असेल तर आपण कशी दाखवतो, एक्ससाठी आपण आय कॅप वापरतो, वायसाठी आपण जे कॅप वापरतो. आता इथे झेड ॲक्सिस नाही दिले बट तरीही मी सांगते की झेडसाठी आपण काय वापरतो, के कॅप वापरतो. ओके, सो आता हे एक्स ॲक्सिस आहे ना, एक्स डायरेक्शनला आहे. सो या ठिकाणी आपण काय वापरणार, आर एक्स आय कॅप. ओके, सोबतच हे वाय ॲक्सिसवरती आहे म्हणजे वाय डायरेक्शनवरती आहे, याला आपण काय म्हणणार आहोत, आर वाय जे कॅप. ओके, सो अशा पद्धतीने आपण लिहितो आणि हे काय आहे, आपला रिझल्टंट वेक्टर आहे असा. सो रिझल्टंट वेक्टर इज इक्वल टू आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप. तर अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे या ठिकाणी जे आपण मगाशीपासून पाहतोय. सो वेअरॅज या ठिकाणी आय कॅप आणि जे कॅप हे काय आहेत, युनिट वेक्टर्स आहेत जे की डायरेक्शन शो करत आहेत. म्हणजेच आय कॅप याचा अर्थ डायरेक्शन एक्स ॲक्सिसला आहे, जे कॅप याचा अर्थ डायरेक्शन वाय ॲक्सिसला आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सो लेट थीटा बी द अँगल मेड बाय आर वेक्टर विथ द एक्स ॲक्सिस. आता या ठिकाणी आपला हा जो आर वेक्टर आहे त्या आर वेक्टरनी एक्स ॲक्सिससोबत एक पर्टिक्युलर अँगल तयार केलेला आहे. त्या अँगलला आपण घेणार आहोत थीटा. ओके, कोणत्या ट्रायंगलमध्ये आपण पाहतोय तर या ठिकाणी हा जो ओ ए सी ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आपण पाहणार आहोत. ओके, सो मी याला हायलाईट करते. सो बऱ्याचदा आपण इथपर्यंत तरी हाच ट्रायंगल वापरणार आहोत. सो आता हा जो ट्रायंगल आहे ओ ए सी, या ट्रायंगलमध्ये जर आपण पाहिलं तर या रिझल्टंट वेक्टरने या एक्स ॲक्सिससोबत हा थीटा अँगल तयार केलेला आहे. सो आता जर मला या ठिकाणी या अँगलचा, मी इथे हा मोठा जरा काढते, या ठिकाणी आहे थीटा, इथे आहे आर वेक्टर, इथे आहे ओ, इथे आहे ए आणि इथे आहे सी, हा आहे आर एक्स आणि हा येणार आहे आर वाय. का तर हा कोणाचा कंपोनंट आहे याचा, सो इथे येणार आहे आर वाय. सो आता इथे जर मला कॉस थीटा हवा असेल, कॉस थीटा म्हणजे काय, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. ॲडजसंट साईड काय आहे, आर एक्स आहे, हायपोटेनस काय आहे, आर वेक्टर आहे. सो आर एक्स बाय आर वेक्टर. ओके, त्याचबरोबर जर मला या ठिकाणी साईन थीटा हवा असेल, साईन म्हणजे काय, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. थीटाच्या अपोजिट साईड काय आहे, आर वाय डिवायडेड बाय हायपोटेनस काय आहे, आर वेक्टर. ओके, सो अशा पद्धतीने आपण साईन थीटा आणि कॉस थीटा फाइंड आउट करतो. आता याला जर आपण पुन्हा एकदा थोडंसं रिअरेंज केलं तर आर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, आर मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. सो तेच या ठिकाणी पुन्हा सांगितलेलं आहे. आता जर मला या ठिकाणी आर वाय पाहिजे असेल तर आर वाय इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय साईन थीटा. आय होप की तुम्हाला या ठिकाणी कॉस थीटा आणि साईन थीटा कसं आलं ते कळलं असेल. इट मी एक्सप्लेन अगेन, ज्यांना कळलं असेल दे कॅन स्किप. सो आता इथे जर आपण पाहिलं, पुन्हा एकदा मी सांगते, सो लेट मी झूम दिस. ओके, सो इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी फक्त आपण हाच ट्रायंगल पाहतोय, हा फक्त याच ट्रायंगलचा विचार करायचा सध्या तरी. सो इथे जर मला कॉस थीटा हवा असेल, कॉस थीटा म्हणजे काय, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. आता या थीटाची ॲडजसंट साईड कोणती आहे, आर एक्स इज इक्वल टू या ठिकाणी हायपोटेनस काय येणार आहे, आर. ओके, सो अशा पद्धतीने आपण कॉस थीटा फाइंड आउट करतो. आता जर मला आर एक्सची व्हॅल्यू पाहिजे असेल तर आर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, आर मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. ओके, सो अशा पद्धतीने ते पहिलं इक्वेशन होतं. नेक्स्ट आता आपण पाहतोय साईन थीटासाठी. सो साईन थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, अपोजिट साईड ओ पी पी. ओके, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. आता याची अपोजिट साईड कोणती आहे, सी ए. सी एलाच आपण काय म्हणू शकतो, आर वाय म्हणू शकतो, कारण सी ए कोणाचं कंपोनंट आहे, या ठिकाणी ओ बीचंच कंपोनंट आहे. सो मी या ठिकाणी आर वाय अपॉन या ठिकाणी हायपोटेनस काय आहे, आर घेऊ शकते. म्हणजेच जर मला फक्त आर वाय हवा असेल तर आर वाय इज इक्वल टू आर मल्टिप्लाय बाय साईन थीटा आणि हेच आहे ते सेकंड इक्वेशन. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता हे जे आपल्याला दोन मिळालेले आहेत, आता हे जे आपल्याला दोन मिळालेलं आहे आर एक्स आणि आर वाय, हे जर मी दोन्ही साईडचे स्क्वेअर केले, लेफ्ट हँड साईड सेपरेटली करायचं, राईट हँड साईड सेपरेट करायचं. ओके, सो लेफ्ट हँड साईडचं सगळ्यांचं स्क्वेअर करायचं. हा लेफ्ट हँड साईड स्क्वेअर प्लस याचं लेफ्ट हँड राईट हँड साईड स्क्वेअर प्लस राईट हँड साईड स्क्वेअर आणि मग या ठिकाणी येणार आहे लेफ्ट हँड साईड स्क्वेअर प्लस लेफ्ट हँड साईड स्क्वेअर. ओके, सो आता इथे जर आपण पाहिलं तर हे काय आहे,
सपोज की फक्त एवढंच इक्वेशन पहा, जेवढं लेफ्ट हँड साईडला आहे तेवढं. आता या ठिकाणी आर दोन्हीकडे पण आहे, मी आरला काय घेतलं, कॉमन घेतलं. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील, कॉस स्क्वेअर थिटा प्लस या ब्रॅकेटमध्ये काय राहील, साईन स्क्वेअर थिटा. असं का करते मी, कारण कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय असते, 1. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीज. ओके, सो आर स्क्वेअर याच्या हा मी कॉमन घेतला कारण दोघांमध्ये पण आहे, आणि ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा साईन स्क्वेअर थिटा काय असतं, 1. सो या ठिकाणी मी आर मल्टिप्लाय बाय 1 पण लिहू शकते. आता आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 केलं तर काय येणार आहे, आर स्क्वेअरच येणार आहे. सो या ठिकाणी यांनी आर स्क्वेअर घेतलेला आहे आणि बाकी हे आहे असं. आता मला फक्त आर पाहिजे, आर स्क्वेअर नको. तर आर इज इक्वल टू काय येणार आहे, आता स्क्वेअर रूट लावावं लागेल, कारण जेव्हा आपल्याला स्क्वेअर काढायचं असतो तेव्हा आपण काय करतो, समोरच्याला स्क्वेअर रूट लावतो. सो याचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे तर समोरच्याला स्क्वेअर रूट लावायचं आणि आतमध्ये आहे असं आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय. सो अशा पद्धतीने आपण रिझल्टंट फाइंड आउट करतो आणि यालाच आपण म्हणणार आहोत रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. सो आय होप की तुम्हाला एवढा पार्ट समजला असेल. आता ज्याप्रमाणे आपण साईन थिटा आणि कॉस थिटा फाइंड आउट केलं त्याचप्रमाणे आपल्याला टॅन थिटा फाइंड आउट करायचं आहे. टॅन म्हणजेच काय, या ठिकाणी येणार आहे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड म्हणजे काय येणार आहे, टॅन. आता जर तुम्ही या डायग्राममध्ये पाहिलं पुन्हा एकदा तर या ठिकाणी अपोजिट साईड, लेट मी झूम, अपोजिट साईड काय येणार आहे, धिस म्हणजे याला आपण म्हणणार आहोत आर वाय. ॲडजसंट काय येणार आहे, ही म्हणजे आर एक्स, म्हणजेच आर वाय अपॉन आर एक्स काय येणार आहे, टॅन थिटा. सो टॅन थिटा इज इक्वल टू आर वाय अपॉन आर एक्स. आता इथे आपल्याला फक्त थिटा पाहिजे, टॅन थिटा नको आहे, आपल्याला फक्त थिटा पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, या थिटाला आपण या टॅनला आपण इकडे शिफ्ट करायचं. म्हणजे काय, तर थिटा इज इक्वल टू आर वाय डिवायडेड बाय आर एक्स आणि डिवायडेड बाय करणार आहोत आपण टॅन. ओके, आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादी गोष्ट खाली आपण घेणार आहोत, डिवायडेड बायमध्ये घेणार आहोत तेव्हा त्याची पॉवर असते 1. पण याला जेव्हा आपण वरती शिफ्ट करू तेव्हा त्याची पॉवर होणार आहे -1. सो आता हेच आपण अजून कसं लिहू शकतो, थिटा इज इक्वल टू आर वाय डिवायडेड बाय आर एक्स मल्टिप्लाय बाय या ठिकाणी येणार आहे टॅन. इथे आपण रेस टू -1 लिहितो, बट ह्याला बोलताना आपण टॅन इन्व्हर्स बोलतो. ओके, सो अशा पद्धतीने हा मध्ये इंटू नाही लिहिला, डायरेक्ट ब्रॅकेट दिला तरी पण त्याचा अर्थ सेमच राहतो. ओके, सो आर वाय डिवायडेड बाय आर एक्स टॅन इन्व्हर्स, अशा पद्धतीने हे इक्वेशन तयार होणार आहे की ज्यामधून आपण थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके, सो हे खूप महत्त्वाचे, तुम्हाला बऱ्याचदा थिटाची व्हॅल्यू विचारली जाते. थिटा म्हणजे काय, मधला अँगल जो आहे तर तो. नेक्स्ट आहे सिमिलरली इफ आर एक्स वेक्टर, आर वाय वेक्टर अँड आर झेड वेक्टर आर द रेक्टँग्युलर कंपोनंट्स ऑफ आर वेक्टर अलॉंग द एक्स वाय अँड झेड ॲक्सिस ऑफ द रेक्टँग्युलर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम इन 3 डायमेन्शन्स. आतापर्यंत आपण 2 डायमेन्शन्समध्ये कशा पद्धतीने साईन कॉस थिटा वगैरे सगळं फाइंड आउट करायचं किंवा आरची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते पाहिलं होतं. 2Dमध्ये आरची व्हॅल्यू काय होती, आर इज इक्वल टू आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय. मग आता 3Dमध्ये ही व्हॅल्यू कशी असणार आहे ते आपण पाहूया. 3Dमध्ये या ठिकाणी झेड ॲक्सिस ॲड होणार आहे. झेड ॲक्सिस काय असतं हे मी ऑलरेडी सांगितलं आहे. आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम काय आहे तीच, या ठिकाणी वाय असतं, इथे एक्स असतं, इथे झेड असतं, तर त्यालाच आपण म्हणतो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. ओके, सो आता या ठिकाणी आर वेक्टर इज इक्वल टू काय येणार आहे, आर एक्स वेक्टर प्लस आर वाय वेक्टर प्लस आर झेड वेक्टर. एक्झॅक्टली आता इथेच आपल्याला डायरेक्शन दाखवायचं आहे. सो आपण आर एक्स आय कॅप दाखवणार, कारण आय कॅप काय दाखवतं, डायरेक्शन. वाय आहे म्हणजे आपण जे कॅप वापरणार, झेड आहे म्हणजे आपण के कॅप वापरतो, हे ठरलेलं आहे. हां, जर आपण एक्स असेल तर आयच वापरणार, वाय असेल तर जे वापरणार आणि झेड असेल तर केच वापरणार. ओके, सो हे ठरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, आता आपल्याला या ठिकाणी फक्त आरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे, म्हणजेच रिझोल्युशन वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. तर आर वेक्टर मॅग्निट्यूड इज इक्वल टू अंडररूटमध्ये आपण आर स्क्वेअर एक्स प्लस आर स्क्वेअर वाय प्लस आर स्क्वेअर झेड. स्क्वेअर का घेतो आहे आपण, कारण याचा स्क्वेअर आपल्याला रिमूव्ह करायचा होता, ज्याप्रमाणे आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे. तो स्क्वेअर रिमूव्ह करण्यासाठी आपण याला स्क्वेअर रूटमध्ये टाकतो आहे आणि बाकीच्यांचे स्क्वेअर आहे असे. ओके, सो ज्याप्रमाणे आपण 2Dमध्ये केलं सेम तीच प्रोसेस आहे 3Dमध्ये पण, फक्त एवढंच की या ठिकाणी हा जो थर्ड आहे झेड ॲक्सेस तर तो ॲड होते, बाकी काहीच नाही आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं, इफ 2 वेक्टर्स आर इक्वल वेक्टर्स कधी असतात, जेव्हा त्यांची डायरेक्शन सेम असते, म्हणजे असे आणि असेच असतील, डायरेक्शन अपोजिट नाही आहे, एक असं आहे आणि एक असं आहे असं नाही आहे, सगळ्यांचं हेड एकाच साईडला आहे असं जेव्हा असेल आणि मॅग्निट्यूड पण इक्वल असेल तेव्हा आपण म्हणतो की ते कसे आहेत, इक्वल वेक्टर आहेत. सेम डायरेक्शन सेम मॅग्निट्यूड असेल तर इक्वल वेक्टर आहेत. अँड इट मीन्स दॅट देअर करस्पॉन्डिंग कंपोनंट्स आर ऑल्सो इक्वल. आता इथे जर आपण पाहिलं, आपला जो मागचा डायग्राम होता तो रेक्टँगलवाला, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, जर हे आणि हे इक्वल असेल, म्हणजे सपोज की हे 2 मॅग्निट्यूड आहेत, हे वेगळे आहेत थोडेसे, पण सपोज की हे अशा पद्धतीने इक्वल डायरेक्शन आणि इक्वल मॅग्निट्यूडवाले असते तर त्यांचं जे कंपोनंट वेक्टर असणार आहे तर ते पण इक्वल असणार आहे. ओके, सो तेच त्यांना या ठिकाणी सांगायचं की कंपोनंट वेक्टर पण सेम असणार आहे. आणि
मग त्याचा अर्थ काय होणार आहे, ए वेक्टर इज इक्वल टू बी वेक्टर, कारण दोन्ही वेक्टर कसे आहेत, इक्वल आहेत, मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन सेम आहे. सो आता इथे आपण असंही लिहू शकतो यांची डायरेक्शन दाखवण्यासाठी, ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. हे काय दाखवते की ए कुठे आहे, एक्स डायरेक्शनकडे आहे, ए वाय डायरेक्शनकडे आहे, ए झेड डायरेक्शनकडे आहे, हे आपल्याला यामधून कळतं आहे. मग इज इक्वल टू काय असणार आहे, सिमिलरली बी एक्स आय कॅप, बी वाय जे कॅप आणि बी झेड के कॅप. ओके, म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ए एक्सची इक्वल असणार आहे. मग तुम्ही म्हणाल हा आय कॅप कुठे गेला, तर जेव्हा आपण आय कॅप मल्टिप्लाय बाय आय कॅप करतो तेव्हा त्याचं उत्तर येतं 1. ओके, कधीही आपण जेव्हा आय कॅप मल्टिप्लाय बाय आय कॅप करणार तेव्हा आन्सर येणार आहे 1. जे कॅप मल्टिप्लाय बाय जे कॅप केलं आन्सर येणार 1. के कॅप मल्टिप्लाय बाय के कॅप केलं आन्सर येणार 1. पण जर आपण आय कॅप मल्टिप्लाय बाय जे कॅप केलं, जर डिफरंट युनिट वेक्टर्स जर आपण मल्टिप्लाय केले तर आन्सर येणार आहे 0. ओके, सो त्याच पद्धतीने या ठिकाणी ए एक्स इक्वल असणार आहे बी एक्सची, ए वाय इक्वल असणार आहे बी वायची, ए झेड इक्वल असणार आहे बी झेडची, कारण हे आय काय होईल, निघून जाईल, दोन्हीकडे सेम आहे ना, निघून जातं ना. सो त्या पद्धतीने. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट काही एक्झाम्पल्स आहेत. फाइंड अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ द वेक्टर 3 आय कॅप अँड 4 जे कॅप. सो या ठिकाणी तुम्हाला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. युनिट वेक्टर आपण कसं फाइंड आउट करतो, वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर म्हणजे काय असतं, युनिट वेक्टर. ओके, वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर इज इक्वल टू असतं युनिट वेक्टर. सो आता या ठिकाणी वेक्टर काय आहे, 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप. याचं मॅग्निट्यूड आपण कसं घेतो, त्याला मोल्डमध्ये आपण टाकतो. मोल्डमध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे, अंडररूटमध्ये जाणार आहे, आय जे काढून द्यायचं, कारण मॅग्निट्यूडमध्ये आपण आय जे डायरेक्शन वगैरे लिहित नाही, मॅग्निट्यूडमध्ये आपण फक्त नंबर्स लिहितो. पूर्ण वेक्टर हवा असेल तर आपण डायरेक्शन लिहितो. ओके, सो हे पूर्ण वेक्टर आहे, सो मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही आहे. जर आपल्याला फक्त मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे म्हणजे व्ही बार आणि त्याला जर आपण मोल्ड्समध्ये टाकतो त्याचा अर्थ काय होतं, मॅग्निट्यूड. सो मॅग्निट्यूड इज इक्वल टू येणार आहे अंडररूटमध्ये 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. हे सगळं सॉल्व करायचं, यू विल गेट 5, म्हणजे मॅग्निट्यूड काय आलेलं आहे 5. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की व्ही बार इज इक्वल टू अल्फा कॅप मल्टिप्लाय बाय या ठिकाणी मॅग्निट्यूड आहे. आता यांनी या ठिकाणी अल्फा कॅप का घेतले, अल्फा कॅपचा अर्थ काय होतो, यांनी युनिट वेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी अल्फा कॅप घेतले. तुम्ही या ठिकाणी बीटा कॅप पण घेऊ शकता किंवा गॅमा कॅप पण घेऊ शकता, वॉट एव्हर. या ठिकाणी त्यांनी जस्ट युनिट वेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी अल्फा कॅप घेतलेला आहे. ओके, सो व्ही वेक्टर किंवा तुम्ही या ठिकाणी व्ही बार म्हणू शकता. व्ही बार इज इक्वल टू अल्फा कॅप मल्टिप्लाय बाय मॅग्निट्यूड ऑफ दी व्ही. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर कोणतंही युनिट वेक्टर आपण कसं फाइंड आउट करतो, वेक्टर डिवायडेड बाय त्याचं मॅग्निट्यूड. सो आता या ठिकाणी वेक्टर काय आलेलं आहे, इथे जर तुम्ही पाहिलं तर वेक्टर तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळते, 3 आय कॅप आणि 4 जे कॅप. मध्ये प्लस साईन आहे ते प्लसच ठेवायचं. सो 3 आय कॅप आणि 4 जे कॅप हे काय आहेत, वेक्टर्स आहेत. त्याचं मॅग्निट्यूड काय आहे 5. सो अशा पद्धतीने आपण 3/5 आय कॅप प्लस 4/5 जे कॅप हे काय आलेलं आहे, युनिट वेक्टर ऑफ दी गिवन वेक्टर्स. याला आपण म्हणतो युनिट वेक्टर्स. ओके, त्याच पद्धतीने गिवन दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये की ए वेक्टर आहे इज इक्वल टू आय कॅप प्लस 2 जे कॅप आणि बी वेक्टर आहे 2 आय कॅप प्लस जे कॅप. सो व्हॉट आर द मॅग्निट्यूड, तुम्हाला या ठिकाणी मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे आहेत दोन्ही वेक्टरचे. आणि हे दोन्ही वेक्टर्स इक्वल आहेत का, इक्वल म्हणजे काय, सेम मॅग्निट्यूड आणि सेम डायरेक्शनचे आहेत का, हेही सांगायचे आहे. सो आता या ठिकाणी जर आपण अल्फा किंवा एचं मॅग्निट्यूड जर पाहिलं, अल्फा नाही आहे ए आहे सॉरी. सो जर आपण या ठिकाणी एचं मॅग्निट्यूड पाहिलं तर ते काय येणार आहे, अंडररूटमध्ये काय घ्यायचं. आता या ठिकाणी कोणताही नंबर नाही आहे म्हणजे काय असतो 1, कोणताही नंबर नसेल आणि फक्त जर त्या ठिकाणी तुम्हाला आय कॅप जे कॅप के कॅप असं काही दिलं असेल तर तेव्हा आपण नेहमी 1 घेतो. सो इथे येणार आहे 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर अंडररूट 5. इथे पण पुन्हा एकदा जेसाठी कोणतंही तुम्हाला मॅग्निट्यूड नाही दिलं सो तेव्हा तिथे पण 1च घ्यायचं. सो 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर पुन्हा एकदा अंडररूटमध्ये 5. सो अंडररूट 5 आलेला आहे म्हणजे या ठिकाणी मॅग्निट्यूड काय आहे, सेम आहे. द मॅग्निट्यूड्स ऑफ ए वेक्टर अँड बी वेक्टर आर इक्वल, हवेवर देअर करस्पॉन्डिंग कंपोनंट्स आर नॉट इक्वल. बट तरीही त्यांचे करस्पॉन्डिंग कंपोनंट्स इक्वल नाही आहेत, कारण जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर ए एक्स आणि बी एक्स इक्वल आहे का नाही आहे, ए वाय आणि बी वाय इक्वल आहे का नाही आहे. फक्त त्यांचं मॅग्निट्यूड म्हणजे सम इक्वल येते बट त्यांचे कंपोनंट्स जर आपण पाहिलं तर ते इक्वल नाही आहेत. आणि कंपोनंट्स इक्वल नसल्यामुळे ते दोन्ही वेक्टर्स इक्वल येणार नाही आहेत. ओके, कंपोनंट्स इक्वल आहेत म्हणजे त्यांचं डायरेक्शन पण वेगळं असू शकतं. ओके, सो त्याच्यामुळे या ठिकाणी कंपोनंट वेगळे असल्यामुळे ते दोन्ही वेक्टर्स इक्वल येणार नाही आहेत. ओके, कंपोनंट वेगळा आहे की नाही कसं ठरवायचं याच्यानुसारच. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे सॉल्व केलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. We saw that we add or subtract vectors of the same type to get resultant vectors. सपोज की आपल्याकडे या ठिकाणी 2 वेक्टर्स आहे, हा आहे वेक्टर ए, हा आहे बी वेक्टर. हा जेव्हा आपण वेक्टर ए प्लस वेक्टर बी ॲड करणार तेव्हा आपल्याला मिळणार आहे आर वेक्टर. सो हे काय असणार आहे, आर वेक्टर.
ओके. सो आतापर्यंत आपण वेक्टर्सची ॲडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कसं करायचं हे सगळं पाहिलेलं आहे. जेव्हा आपण ए वेक्टर आणि बी वेक्टर ॲड करून आपल्याला आर वेक्टर मिळतो आहे, तर हा वेक्टर तोच असणार आहे जो ए आणि बी आहे. सपोज की आपण एने वेलोसिटी रिप्रेझेंट करतो आहे, बीने पण आपण वेलोसिटी रिप्रेझेंट करतो आहे, तर ऑब्व्हियसली आर पण वेलोसिटीसाठीच असणार आहे. ओके. सो जेव्हा आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो तेव्हा फिजिकल क्वांटिटीज सेम असतात. बट जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा असं गरजेचं नाही आहे की फिजिकल क्वांटिटी सेमच येईल. म्हणजे सपोज की आपण कोणतेही दोन वेक्टर्स मल्टिप्लाय केले तर असं गरजेचं नाही की जे वेक्टर्स आपण मल्टिप्लाय करतो आहे तेच आपल्याला ॲज अ प्रोडक्ट मिळेल, हे गरजेचं नाही आहे. सपोज की आपण एक स्कॅलर एक वेक्टर मल्टिप्लाय केलं तर मग उत्तर काय येईल हे सगळं फाइंड आउट करण्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स पाहणार आहोत. सो हावेवर when we multiply vectors of the same or different types we get a new physical quantity. दरवेळी आपल्याला एक वेगळी नवीन अशी फिजिकल क्वांटिटी मिळणार आहे. ओके. विच मे आयदर बी स्केलर किंवा वेक्टर. एकतर ती स्केलर असेल किंवा वेक्टर असेल. स्केलर म्हणजे काय, ज्यांना फक्त मॅग्निट्यूड आहे. वेक्टर म्हणजे काय, ज्यांना मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. ओके. सो ऑल्सो नोट दॅट द मल्टिप्लिकेशन ऑफ अ स्कॅलर विथ स्कॅलर इज ऑलवेज स्कॅलर. जेव्हा आपण स्कॅलर मल्टिप्लाय बाय स्कॅलर करणार यू विल गेट स्कॅलर ओनली. पहिलं तर स्कॅलर मल्टिप्लाय बाय स्कॅलर केले की आपल्याला काय मिळतं, स्कॅलर. म्हणजे सपोज करा की या ठिकाणी आपल्याकडे आपला फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो या ठिकाणी जर आपण टाईम मल्टिप्लाय बाय स्पीड केलं आपल्याला काय मिळतं, डिस्टन्स. म्हणजेच टाईम पण स्केलर आहे, स्पीड पण स्केलर आहे, डिस्टन्स पण स्केलर आहे. म्हणजे आपण कोणतेही दोन स्कॅलरला मल्टिप्लाय केले की आपल्याला काय मिळते, स्कॅलर. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर टाईम कशामध्ये आपण काउंट करतो, सेकंडमध्ये. स्पीड कशामध्ये आपण काउंट करतो, मीटर पर सेकंडमध्ये. डिस्टन्स मीटरमध्ये. म्हणजे फिजिकल क्वांटिटीज काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. बट तरीही आपल्याला काय मिळते, स्कॅलरच मिळते, भलेही फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या का असे ना. म्हणजे ते सांगण्याचा उद्देश हाच आहे की जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा असं नाही की टाईम मल्टिप्लाय बाय टाईमच करावं लागतं आणि मग टाईमच मिळतं, असं काय नाही आहे. सो आपण ज्या क्वांटिटीजला मल्टिप्लाय करणार आहोत त्याच्यापेक्षा नवीन फिजिकल क्वांटिटी ही आपल्याला या ठिकाणी मिळते. ओके. फक्त एवढंच की स्कॅलरला मल्टिप्लाय जर आपण स्कॅलरनेच केलं तर उत्तर पण स्कॅलरमध्येच येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट जर आपण पाहिलं, जर आपण स्कॅलर मल्टिप्लाय बाय वेक्टर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, वेक्टर. आता हे कसं लक्षात ठेवायचं, सपोज की तुम्ही फुटबॉल खेळत आहात आणि तो जो तुमचा बॉल आहे तो एका जागेवरती स्थिर आहे. मग तुम्ही या ठिकाणी या डायरेक्शनवरून पळत आलात आणि त्या बॉलला त्या किक मारली. मग बॉलला किक मारल्यानंतर तुम्ही ज्या डायरेक्शनमध्ये पळत होता ऑब्वियस गोष्ट आहे की तो बॉलला पण तीच डायरेक्शन आता मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जेव्हा स्कॅलरला म्हणजेच या बॉलला किक केलं वेक्टरने, म्हणजे स्पीड आणि तुमच्याकडे तुमचं स्वतःचं मॅग्निट्यूड पण आहे. तुम्ही सपोज की 5 मीटर पर सेकंड वॉटेवर स्पीडने पळत आहात आणि सपोज की तुमचं डायरेक्शन आहे यू आर गोईंग टुवर्ड्स दी लेफ्ट. ओके. सो तुम्ही ज्या पद्धतीने धावत आलेला आहात त्याच पद्धतीने आता या बॉलला पण तुमचं स्पीड मिळणार आहे, तुमचीच वेलोसिटी मिळणार आहे आणि त्या बॉलला पण तुमचंच डायरेक्शन मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा स्कॅलर मल्टिप्लाय वेक्टर करता तर तुम्हाला वेक्टर मिळणार आणि वेक्टरला डायरेक्शन कोणाचं मिळतं, वेक्टरचंच मिळतं. ओके. कारण स्कॅलरला डायरेक्शनच नाही आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. आता जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा दोन प्रकारे मल्टिप्लिकेशन आपण करतो. एक तर पहिली गोष्ट असतं ते म्हणजे डॉट प्रोडक्ट आणि दुसरी गोष्ट असते ते म्हणजे क्रॉस प्रोडक्ट. आता डॉट प्रोडक्ट काय आहे, तर सपोज आपण पी मल्टिप्लाय बाय क्यू करत आहोत, पी वेक्टर मल्टिप्लाय बाय क्यू करत आहोत आणि ते आपण असं डॉटने दाखवतोय तर ते असणार आहे डॉट वेक्टर. पी वेक्टर मल्टिप्लाय बाय क्यू वेक्टर करतोय आणि आपण क्रॉसने दाखवतोय ते असणार आहे क्रॉस मेथड. ओके. सो दोन्ही मेथड्स आपण यामध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे द स्कॅलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स दॅट इज वेक्टर पी आणि क्यू वेक्टर इज डिफाईन ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर अँड द कोसाइन ऑफ द अँगल थीटा बिटवीन द टू वेक्टर्स. याचा अर्थ काय होतो, तुमच्याकडे एक पी वेक्टर आहे, तुमच्याकडे क्यू वेक्टर आहे. तुम्ही यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करताय डॉट प्रोडक्टच्या सहाय्याने. ओके. या ठिकाणी छोटासा डॉट आहे, तुम्ही यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करताय. ॲज अ रिझल्ट तुम्हाला काय मिळणार आहे, या दोघांचं मॅग्निट्यूड म्हणजे पी क्यू मल्टिप्लाय बाय आणि या ठिकाणी कोसाइन म्हणजे काय, कॉस. आणि थीटा म्हणजे काय आहे, या पी आणि क्यूच्या मधला जो अँगल असणार आहे तर तो असणार आहे थीटा. सो हीच या ठिकाणी डेफिनेशन आहे की जेव्हा तुम्ही पी वेक्टर आणि क्यू वेक्टर हे कशा असायला पाहिजेत, नॉन झिरो असायला पाहिजेत, झिरोशी इक्वल नसायला पाहिजेत. जेव्हा तुम्ही पी वेक्टर आणि क्यू वेक्टरला मल्टिप्लाय कराल बाय युझिंग डॉट मेथड तेव्हा तुम्हाला त्याचे मॅग्निट्यूडचं प्रोडक्ट मिळणार आहे. सोबतच कॉस मल्टिप्लाय बाय करायचं आहे थीटा काय आहे, या दोघांमधला अँगल. हेच तुम्हाला या ठिकाणी एवढं सगळं सांगण्यात आलेलं आहे. सो बेसिकली हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवलं तरी पण हे आपोआप लक्षात राहील. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्कॅलर प्रोडक्ट. सो सगळ्यात पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे असं की द स्कॅलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्विव्हॅलंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ द कंपोनंट ऑफ द अदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ द फर्स्ट. सो आता इथे जर तुम्ही पाहिले तर काय सांगितलं, सगळ्यात पहिल्यांदा ही डायग्राम पाहायची आहे. सो आता या ठिकाणी या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर हा आहे आपला क्यू वेक्टर
हा आहे आपला पी वेक्टर. ओके, आता ॲज यू नो की जेव्हा आपण पी वेक्टरचा एखादा कंपोनंट ड्रॉ करतो तर तेव्हा तो कसा आपण ड्रॉ करणार आहोत, अशा पद्धतीने. म्हणजे तो कोणावरती परपेंडिक्युलर येतो आहे, क्यू वेक्टरवरती. आणि जेव्हा आपण क्यू वेक्टरचा एखादा कंपोनंट ड्रॉ करू तेव्हा तो आपण अशा पद्धतीने करणार आहोत, कोणाला परपेंडिक्युलर आहे, पी वेक्टरला. ओके, सो अशा पद्धतीने आपण कंपोनंट्स ड्रॉ केल्यानंतर आता हे जे एवढं आहे हे काय येणार आहे, क्यू कॉस थिटा. क्यू का, तर हा कंपोनंट कोणाचा आहे, क्यूचा आहे ना, त्याच्यामुळे आपण क्यू कॉस थिटा घेतो आहे. सिमिलरली या ठिकाणी पण येणार आहे पी कॉस थिटा. पी कॉस थिटा का, तर हा कंपोनंट कोणाचा आहे, पीचा आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पी कॉस थिटा. आणि थिटा काय आहे, पी आणि क्यू वेक्टरच्या मधला अँगल. ओके, सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पी वेक्टर डॉट प्रोडक्ट आपण या ठिकाणी वापरतो आहे, मल्टिप्लाय बाय क्यू वेक्टर इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. हे कसं आलं आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. नेक्स्ट आता इथे जर आपण पाहिलं तर या क्यू कॉस थिटाला आपण घेतो आहे ब्रॅकेटमध्ये अशा पद्धतीने. ओके, सो पी मल्टिप्लाय बाय क्यू कॉस थिटा. सो कंपोनंट ऑफ क्यू वेक्टर इज इन द डायरेक्शन ऑफ पी. आता हे जर आपण क्यू वेक्टर पाहिलं हा कोणाच्या डायरेक्शनमध्ये आहे, या ठिकाणी पीच्या डायरेक्शनमध्ये आहे, कारण आपण घेतोय कुठे, पीवरती घेतोय. ओके, सो त्याच्यामुळे तो कोणाच्या डायरेक्शनवरती आहे, पीच्या डायरेक्शनवरती. सिमिलरली जर आपण या ठिकाणी हा पी वेक्टर पाहिला, पी कॉस थिटावाला, तर हा कोणाच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे, क्यूच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे. ओके, सो सिमिलरली तेच आपण या ठिकाणी पाहतोय की पी वेक्टर मल्टिप्लाय बाय क्यू वेक्टर इज इक्वल टू क्यू पी कॉस थिटा, म्हणजे क्यू इन ब्रॅकेटमध्ये पी कॉस थिटा. सो अशाच पद्धतीने क्यू काय असणार आहे या ठिकाणी, म्हणजे हा जो आपण इथे घेतलेला आहे, तर क्यू काय आहे, कंपोनंट ऑफ पी इन द डायरेक्शन ऑफ क्यू. ओके, सो कंपोनंट कोणाचा आहे, पीचा आहे, पण डायरेक्शन कोणता आहे, क्यूचा आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय सेकंड कॅरेक्टरिस्टिक. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर स्कॅलर प्रोडक्ट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. आता हे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन काय आहे, लेट अस सी. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर पी वेक्टर डॉट पी वेक्टर डॉट या ठिकाणी आहे क्यू वेक्टर. आता हे तुम्ही पी मल्टिप्लाय बाय क्यू केलं काय किंवा क्यू वेक्टर मल्टिप्लाय बाय पी केलं काय, आन्सर तर सेमच येणार आहे. तुम्ही 4 28 घेतलं काय किंवा 7 28 घेतलं काय, आन्सर 28च येणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कसंही मल्टिप्लाय केलं काय, म्हणजे पी वेक्टर मल्टिप्लाय बाय क्यू वेक्टर केलं किंवा क्यू वेक्टर मल्टिप्लाय बाय पी वेक्टर केलं, आन्सर हेच येणार आहे. ओके, मग ते तुम्ही असं लिहा, म्हणजे क्यू पी कॉस थिटा लिहा किंवा पी क्यू कॉस थिटा लिहा, अर्थ काय होणार आहे, सेमच होणार आहे. सो यालाच आपण म्हणतो कम्युटेटिव्ह लॉ. हे तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे की आपण अशा पद्धतीने पण मल्टिप्लिकेशन करू शकतो. नेक्स्ट आहे स्कॅलर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. हे पण सेम आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे आपण पीला ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं आहे, सो हा पी या क्यूला पण मल्टिप्लाय करणार, या आरला पण मल्टिप्लाय करणार, तर तेच त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. सेम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की स्पेशल केसेस ऑफ स्केलर प्रोडक्ट दॅट इज पी वेक्टर मल्टिप्लाय बाय क्यू वेक्टर इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. पण जर या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर काय व्हॅल्यू येईल किंवा कशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार, कारण ॲज यू नो की कॉस थिटाची व्हॅल्यू बदलते. 0 डिग्रीवरती 1 असते, 30 डिग्रीवरती वेगळी काहीतरी आहे, 180वरती -1 असते, 90वरती 0 असते. ओके, सो अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी कॉस थिटाचा ज्याप्रमाणे अँगल बदलेल त्याप्रमाणे व्हॅल्यू बदलते. सपोज की आता या ठिकाणी हा जो आपण कॉस थिटामधला थिटा आहे तो जर आपण 0 घेतला, तुम्हाला माहिती आहे कॉस थिटा 0 असेल तर व्हॅल्यू काय येते, 1 येते. सो मग जेव्हा हे जे पी क्यू वेक्टर्स आहेत त्यांचा कशा असतील, एकमेकांना पॅरलल असतील, ऑब्वियस गोष्ट आहे. सो पी वेक्टर मल्टिप्लाय बाय क्यू वेक्टर इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा, हा आपला फॉर्म्युला आहे. कॉस थिटा आपण काय घेतोय, कॉस 0 डिग्री. कॉस 0 डिग्रीचा अर्थ काय होतो, 1, म्हणजेच या ठिकाणी पी क्यू मल्टिप्लाय बाय 1 म्हणजेच काय येणार आहे, पी क्यू. ओके, त्याच पद्धतीने या ठिकाणी आय कॅप मल्टिप्लाय बाय आय कॅप किंवा जे कॅप मल्टिप्लाय बाय जे कॅप, के कॅप मल्टिप्लाय बाय के कॅप, हे काय आहेत, सेम वेक्टर्स आहेत. सो त्याच्यामुळे यांचं पण आन्सर काय येणार आहे, 1. आय कॅप तुम्ही कुठेही आय कॅप मल्टिप्लाय बाय आय कॅप करा, जे कॅप मल्टिप्लाय बाय जे कॅप करा, नेहमी आन्सर सेमच येणार आहे, दॅट इज 1. पण तुम्ही जर अपोजिट वेक्टर्स मल्टिप्लाय केले, आय कॅप मल्टिप्लाय बाय जे कॅप किंवा जे कॅप मल्टिप्लाय बाय के कॅप, तर आन्सर येणार आहे 0. ओके, सो या ठिकाणी ही कंडिशन खूप महत्त्वाची आहे. आता सपोज की आपण या ठिकाणी थिटा 0 न घेता थिटा 180 घेतलं, मग काय आन्सर येणार, कारण आता इथे थिटा 180 आपण केव्हा घेतो, किंवा दोन जे आपल्याकडे ट्रायंगल्स आहे, दोन वेक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये 180 डिग्रीचा अँगल कधी तयार होईल, जेव्हा ते वेक्टर्स अपोजिट असतील तेव्हाच या ठिकाणी 180 डिग्रीचा अँगल तयार होईल. हा पी वेक्टर आहे, हा क्यू वेक्टर आहे. ओके, अपोजिट असेल तेव्हा त्यांच्यामध्ये 180चा अँगल तयार होणार आहे. अपोजिट म्हणजेच काय, अँटी पॅरलल आहेत. सो आता या ठिकाणी 180 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, -1, म्हणजे या ठिकाणी आपण कॉस 180 ऐवजी -1 पुट करणार. -1नी जेव्हा आपण मल्टिप्लाय करू पी क्यूला तेव्हा आन्सर काय येणार आहे, -पी क्यू. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट थर्ड कंडिशन अशी आहे की थिटाला आपण काय सपोज करूया, थिटा आहे 90 डिग्री. आता थिटा 90 डिग्री आहे म्हणजेच पी आणि क्यूच्यामध्ये कोणता अँगल आहे, 90 डिग्रीचा. आणि जेव्हा 90 डिग्रीचा अँगल तयार होतो तेव्हा ते कसे असणार आहेत, एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर. आणि ॲज यू नो की कॉस 90ची व्हॅल्यू काय आहे, 0. सो पी मल्टिप्लाय बाय क्यू मल्टिप्लाय बाय 0, याचा आन्सर काय येणार आहे, 0. कारण कशालाही जेव्हा आपण 0ने मल्टिप्लाय करतो यू विल गेट 0.
म्हणजेच या ठिकाणी जेव्हा आपण अपोजिट क्वांटिटीजला मल्टिप्लाय करू, अपोजिट वेक्टर्सला मल्टिप्लाय करू, तेव्हा आपला आन्सर काय येणार आहे 0. ओके, लास्ट कंडिशन आहे ती म्हणजे अशी, पी वेक्टर इज इक्वल टू क्यू वेक्टर अशा पद्धतीचं आहे. सो त्याच्यामुळे पी वेक्टर डॉट प्रोडक्ट जर आपण क्यू वेक्टर घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे, पी स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. सिम्पल, हे पण तुम्हाला माहिती आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज नेक्स्ट दॅट इज 6 नंबर. 6 नंबरचं प्रूफ खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला प्रूफ करण्यासाठी पण दिलं जाऊ शकतं बऱ्याचदा. सो आता इथे काय सांगितलं आहे पाहूया आपण, की स्कॅलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनंट्स. आता हे रेक्टँग्युलर कंपोनंट्सच्या मध्ये कशा पद्धतीने एक्सप्रेस केलं जातं पहा. इथे आहे आपला पी वेक्टर. ओके, आता पी वेक्टर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तुम्ही ही डायग्राम जस्ट फॉर रेफरन्स म्हणून बघू शकता. तसं याचा काही जास्त उपयोग नाही आहे, बट तरीही बघू शकता. सो पी वेक्टर आपण कसं लिहू शकतो, एकतर ते आय कॅप म्हणजे एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला असेल, वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनला असेल म्हणजेच जे कॅप, किंवा झेड ॲक्सिसच्या डायरेक्शनला असेल म्हणजेच के कॅप. ओके, सो अशा पद्धतीने आपण 3 ह्याच्यामध्ये लिहू शकतो. आपल्याकडे क्यू वेक्टर आहे ते पण 3 ह्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. आता आपण मगाशी काय पाहिलं की आपण वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. सो पी वेक्टर मल्टिप्लाय बाय आपण क्यू वेक्टर करू शकतो, पण या ठिकाणी डॉट वापरायचे. पी वेक्टर मल्टिप्लाय बाय आपण क्यू वेक्टर करू शकतो. ओके, सो आता इथे जर आपण पाहिलं तर पी डॉट क्यू जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा या ठिकाणी हे मल्टिप्लाय बाय हे मल्टिप्लाय बाय हे सगळे मल्टिप्लाय होणार आहेत. सो तेच आपण या ठिकाणी करणार आहोत की पी एक्स मल्टिप्लाय बाय पी क्यू हे येणार आहे तुमचं ॲट दी एंड आन्सर. ओके, सो हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे की हे आन्सर कसं काय येतं आहे. सो हे सगळे एकमेकांना मल्टिप्लाय करणार आणि अशा पद्धतीने हे आन्सर येणार आहे. पण हे कसं येतं आहे ते आता आपण पाहतोय. याच्यामधले हे आय जे वे कुठे गेले ते पण आपण पाहणार आहोत. सो आपल्याला दिलेलं कंडिशन काय आहे, पी डॉट क्यू म्हणजे पी मल्टिप्लाय बाय क्यू आपल्याला करायचं आहे. पीच्या सगळ्या व्हॅल्यूज या ठिकाणी लिहायच्या, मल्टिप्लाय बाय क्यूच्या सगळ्या व्हॅल्यूज या ठिकाणी लिहायच्या. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा हे मल्टिप्लाय बाय हे म्हणजे आपण या ठिकाणी काय वापरतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पहिल्या क्वांटिटीने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, परत दुसऱ्याने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, तिसऱ्याने सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं. हे तुम्ही 5वी पासून शिकताय. ओके, सो आता या ठिकाणी तेच आपण इथे लिहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या याच्यामध्ये आपण फक्त पाहतोय पी एक्स मल्टिप्लाय बाय क्यू एक्स आलं. ओके, पी एक्स मल्टिप्लाय बाय क्यू एक्स, आय कॅप मल्टिप्लाय बाय आय कॅप आला, तेही आपण इथे लिहिलं. ॲज यू नो की आय कॅप मल्टिप्लाय बाय आय कॅपची व्हॅल्यू काय असते आणि मगाशी सांगितली होती 1 असते. सो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आय कॅप मल्टिप्लाय बाय आय कॅप पण काय घेणार आहोत, 1 घेणार आहोत. ओके, आता हे पुढच्या स्टेपमध्ये आहे बट आधीच सांगते. नेक्स्ट आहे पी एक्स मल्टिप्लाय बाय पी क्यू वाय, नेक्स्ट आहे पी एक्स मल्टिप्लाय बाय क्यू झेड. ओके, सो सगळं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. हे जे आहेत आय मल्टिप्लाय बाय आय मल्टिप्लाय बाय जे, आय मल्टिप्लाय बाय के, ते पण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ज्या ठिकाणी सेम वेक्टर्स आहेत, सेम डायरेक्शन आहे, सेम युनिट्स आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे 1. म्हणजे आय असेल, जे आहे, के आहे, त्या ठिकाणी घ्यायचं 1. म्हणजे 1 मल्टिप्लाय जर तुम्ही पी एक्स क्यू एक्स केलं तर काय येईल, फक्त पी एक्स क्यू एक्स येईल. परत या ठिकाणी 1 मल्टिप्लाय बाय पी वाय क्यू वाय केलं तर काय येणार आहे, फक्त पी वाय क्यू वाय. सिमिलरली या ठिकाणी पण ज्या ठिकाणी अपोजिट युनिट वेक्टर्स वापरलेले आहेत त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे 0. म्हणजे 0 मल्टिप्लाय बाय पी एक्स क्यू वाय होईल या ठिकाणी, म्हणजे आन्सर काय येईल 0. सो हा पूर्ण टर्म काय होणार 0, हा पण पूर्ण टर्म 0, हा पण पूर्ण टर्म 0. अशा पद्धतीने सगळे 0 होणार आहेत एक्सेप्ट हे 3. ओके, सो आपण या 3ला इथे सेपरेटली लिहूया. ओके, या 3ला आपण इथे सेपरेट लिहितोय कारण बाकी सगळे काय झालेले आहेत 0. कशामुळे, त्यांचे हे वेक्टर्स त्यांचे युनिट वेक्टर्स वेगवेगळे असल्यामुळे. ओके, सो अशा पद्धतीने पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इज इक्वल टू येणार आहे. एवढेच फक्त, म्हणजेच आपण काय केलेलं आहे, हे प्रूव्ह केलेलं आहे जे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायला सांगितलं होतं. ओके, सो आय होप की तुम्हाला कळलं असेल. खूप इझी आहे प्रूव्ह करण्यासाठी. फक्त एवढंच की खूप मोठं या ठिकाणी तयार होणार आहे कारण खूप मोठी लाईन तयार होते आणि खूप वेळा मल्टिप्लाय करायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं चुकू शकतं. सो ते फक्त लक्षात ठेवा, बाकी तुम्ही इझिली प्रूव्ह करू शकता. 7th पॉईंट असा आहे की इफ ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर डॉट सी वेक्टर असं जर असेल तर याचा अर्थ असं नाही की सी आणि याचा अर्थ असं नाही की या ठिकाणी बी आणि सी इक्वल असेल. का, कारण इथे जर आपण पाहिलं तर ए मल्टिप्लाय बाय बी सांगितलं आहे आणि ए मल्टिप्लाय बाय सी सांगितलं आहे, म्हणजे याचा अर्थ बी आणि सी इक्वल असेल असं होतो का, नाही होत. ओके, सो हेच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि ऑब्वियसली ए इक्वल टू 0 नसणार आहे, 0 असेल तर सगळं टर्म 0 होईल. ओके, नेक्स्ट आहे आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर आपण वापरला तर आपण असं लिहू शकतो, हेच पुन्हा एकदा पाहतोय, हे आपण असं लिहू शकतो की ए डॉट प्रोडक्ट बी मायनस सी. ओके, बी वेक्टर मायनस सी वेक्टर इज इक्वल टू 0 आहे. ओके, सो आता इथे आपण असं म्हणू शकत नाही की बी वेक्टर मायनस सी वेक्टर हे 0 असायला पाहिजे, हे आपण असं म्हणू शकत नाही. आयदर या ठिकाणी बी वेक्टर मायनस सी वेक्टर इज इक्वल टू 0 आहे किंवा ए जे आहे तर ते परपेंडिक्युलर असणार आहे बी वेक्टर मायनस सी वेक्टरला. ओके, पण इथे असं गरजेचंच नाही आहे की बी वेक्टर मायनस सी वेक्टर 0 असेल असं गरजेचं नाही आहे. ओके, सो हे असं सांगते आपल्याला की असं असेल, बट असं असणं गरजेचं नाही आहे.
आफ्टर दॅट नेक्स्ट ही डायग्राम अशी दाखवली होती की कशा पद्धतीने वेक्टर्स आहेत. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 2.6. फाइंड द स्कॅलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टर दिले आहेत, स्कॅलर प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. सो आता या ठिकाणी वेक्टर फर्स्ट आहे दॅट इज आय कॅप प्लस 2 j कॅप प्लस 3 k कॅप. वेक्टर 2 आहे दॅट इज 3 आय कॅप प्लस 4 j कॅप प्लस 5 k कॅप. आता या ठिकाणी प्रोडक्ट काढायचं आहे म्हणजे तुम्हाला ऑब्वियसली मल्टिप्लिकेशन करायचं आहे. याने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. आता इथे तुम्ही पुन्हा एकदा आय जे के यांना सेपरेटली ठेवा, कारण आय ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी येणार आहे 1 आणि अपोजिट युनिट्स ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी येणार आहे 0. ओके, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पहिल्यापासूनच. सो आता इथे तुम्ही जर पाहिलं तर हे सगळं बाजूला ठेवा, आय जे वगैरे सगळे, कारण ते तुम्ही शेवटी लिहिणार आहातच. फक्त या ठिकाणी तुम्हाला नंबर्सचं मल्टिप्लिकेशन आधी करायचं आहे. सो जेव्हा तुम्ही नंबर्सचं मल्टिप्लिकेशन कराल म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 3, 1 मल्टिप्लाय बाय 4, 1 मल्टिप्लाय बाय 5, 2 मल्टिप्लाय बाय 3 असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला मिळणार आहे -4. ओके, सो अशा पद्धतीने ही व्हॅल्यू येणार आहे -4 आणि हे सगळे जे तुमचे डायरेक्शन वगैरे आहेत तर ते 0 होणार आहेत आणि फक्त सिमिलर युनिट वेक्टर्स जे आहेत तर ते 1 येणार आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रॉस प्रोडक्ट कशा पद्धतीचं असतं ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.